हाय गाईज, वेलकम टू कोड जर्नी विकास. बेसिकली आत्तापर्यंत जेवढे पण लेक्चर आपण कव्हर केले, समथिंग आय गेज 18 लेक्चर आतापर्यंत आपण कव्हर केले टोटली. ते पण लाईक कोटलीनचे, राईट. जिथे आपण लाईक कोटलीन एकदम बेसिकपासून स्टार्ट केलेलं होतं. आय मीन लाईक अँड्रॉइड स्टुडिओचं इन्स्टॉलेशन एकदम स्क्रॅचपासून. जस्ट लाईक अगर कोणी लाईक फ्रेशर असेल किंवा एकदम बिगनर लेवल असेल तर लाईक आतापर्यंत अँड्रॉइड काय आहे किंवा अँड्रॉइड कधी ट्राय पण जर नसेल केलं तर तो फ्रेशरसुद्धा आपल्या सिरीजला फॉलो करून एक लाईक चांगलं नॉलेज या सिरीजच्या मदतीने घेऊ शकतो, राईट. तर बेसिकली आतापर्यंत जेवढे पण लेक्चर होते आपले 18 लेक्चर, ओके. हे सगळे 18 लेक्चर आपले हिंदीमध्ये कव्हर होते. लाईक थोडं इश्यू हे येत होतं की लाईक जे पण लाईक हिंदीमध्ये किंवा समजा इंग्लिशमध्ये तुम्हाला ऑलरेडी यूट्यूबवरती लेक्चर मिळून जातील, राईट. बट मराठीमधून अँड्रॉइड डेव्हलपमेंट शिकून अँड्रॉइड डेव्हलपर व्हा अशी कोणतीही सिरीज तुम्हाला यूट्यूबमध्ये भेटणार नाही आणि कुठेच भेटणार नाही, राईट. तर मग एकदम फ्रेशर, एकदम स्टार्टिंगपासून, एकदम बेसिकपासून आपण स्टार्ट करणार आहोत. आणि ही एंटायर सिरीज जर कोणी फ्रेशर फॉलो करत असेल, एकदम बिगनरपासून, जसं लाईक कोणी बिगनर असेल किंवा जसं लाईक आता कॉलेजमध्ये असेल, सेकंड इयर, थर्ड इयर, कोणीही असेल, राईट. आतापर्यंत अँड्रॉइड कधी ट्राय नाही केला किंवा अँड्रॉइड लाईक शिकलेत, पण बहुत साऱ्या गोष्टी आता जर या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर अँड्रॉइडमध्ये खूप साऱ्या अशा नवीन गोष्टी आल्यात जे आपण लाईक ॲज अ फ्रेशर किंवा जसं लाईक तुम्हाला इंटर्नशिप घ्यायची असेल किंवा ऑलरेडी एक्सपिरियन्स असेल तर या सिरीजचा खूप साऱ्या जणांना फायदा होणार आहे, राईट. तर आपण ही इंटायर सिरीज आता लाईक फ्रॉम डे 19 आपण स्टार्ट करतोय इंटायर सिरीज मराठीमधून, राईट. आता ही जी पण इंटायर सिरीज आहे ही कोणीही तुम्हाला लाईक फ्रीमध्ये आणि यूट्यूबवरती स्टार्ट करू डे 19पासून. आजपासून जेवढे पण लेक्चर्स लाईक आपले जेवढे पण लेक्चर्स किंवा जेवढे पण आपण लाईक ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणार ते सगळ्या मराठीमध्ये असेल, ओके. सो आतापर्यंत आपण लाईक इनहेरिटन्स काय असतं आणि इनहेरिटन्सपर्यंत आपण पोहोचलो होतो. इट मीन्स की इनहेरिटन्स काय असतं आणि इनहेरिटन्स आपण कसं यूज करतो, ह्या सगळ्या सिंटॅक्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण लाईक आतापर्यंत लाईक बघितलं होतं, राईट. फक्त माझी एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जस्ट लाईक कोणी लाईक कॉलेजमधून बघत असेल व्हिडिओ किंवा समजा कोणी फ्रेशर असेल किंवा एक्सपिरियन्स असेल, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यापर्यंत, जस्ट लाईक त्या स्टुडंटपर्यंत ज्यांना रिअली हेल्प होईल. की समजा लाईक अँड्रॉइडमध्ये त्यांनी आतापर्यंत बघितलं नसेल किंवा त्यांचं स्वतःचं जर इंटरेस्ट असेल की हां मला अँड्रॉइड शिकायचं आहे, मला अँड्रॉइडमध्ये इंटर्नशिप करायची, मला अँड्रॉइडमध्ये जॉब करायचं आहे, पण स्टक असतील जसं लाईक की समजा अँड्रॉइड कुठून शिकायचं आहे किंवा समजा अँड्रॉइड शिकलात तुम्ही पण जसं लाईक जे पण रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम किंवा समजा जे पण रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स असतात त्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत जर क्लिअर झाल्या नसतात तर या चॅनलवरती आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहेत. आता काही दिवसानंतर आपण जेटपॅक चालू करणार आहे. जेटपॅकच्या नंतर जे पण रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट असतात जेणेकरून लाईक तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये ते सगळे प्रोजेक्ट मेन्शन करून एक चांगली इंटर्नशिप किंवा समजा तुम्ही स्वतःचं जे पण लाईक बेस असेल तुमचं ते पण तुम्ही परफेक्ट करून घेऊ शकता, राईट. सो खूप साऱ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहेत आणि ते पण सिम्पल मराठी लँग्वेजमध्ये. तर माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांकडून की हा व्हिडिओ प्रत्येक कॉलेज स्टुडंटपर्यंत गेला पाहिजे जेणेकरून त्यांना 100% हेल्प होईल, राईट. सो जर तुम्ही लाईक प्रिव्हियस लेक्चर कन्सिडर केलं, इट मीन्स की इनहेरिटन्सचं एक्झाम्पल जे आपण लाईक घेतलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, ओके. तर त्यामध्ये बेसिकली काय होतं की आपण काय करत होतो, आपला एक लाईक पॅरेंट क्लास होता, राईट. काय आणि त्याच्यानंतर एक चाइल्ड क्लास होता, राईट. तर मग ओके, तर पॅरेंट क्लास बेसिकली इनहेरिट झाल्याच्या नंतर लाईक चाइल्ड क्लासमध्ये जो पण आपला चाइल्ड क्लास होता त्या चाइल्ड क्लास थ्रू आपण जो पण आपला पॅरेंट क्लास असेल त्याची काही मेथड्स असेल किंवा त्याची काही प्रॉपर्टीज असेल ते आपण ॲक्सेस करत होतो, राईट. ह्या सगळ्या गोष्टी आपण लाईक लास्ट लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहे. आणि जस्ट लाईक तुम्ही लास्ट लेक्चर जर कव्हर केलं नसेल तर ते लाईक सगळ्यात पहिले बघून घ्या जेणेकरून ओव्हररायडिंग कन्सेप्ट काय असतं. आणि ओव्हररायडिंग हे इनहेरिटन्समध्ये आपण यूज करतो मेनली. म्हणजे ओव्हररायडिंग जर तुम्ही बघितलं तर इनहेरिटन्सचाच पार्ट येतो, राईट. तर बेसिकली जर तुम्ही लास्टचं लेक्चर जर कव्हर केलं नसेल तर सगळ्यात पहिले लास्ट लेक्चर कव्हर करून घ्या, ओके. ओके, तर आता ओव्हररायडिंगचं एक ओके, तर ओव्हररायडिंगचं एक एक्झाम्पल घेऊ. प्रिव्हियस लेक्चरपर्यंत म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं होतं की लाईक इनहेरिटन्स आपला आतापर्यंत क्लिअर झालेला आहे, ओके. हे बेसिकली आपला पॅरेंट क्लास ज्याचं नाव आहे समथिंग जस्ट लाईक ॲनिमल कन्सिडर करा, ओके. याला नाव देतो मी इथं ॲनिमल, ओके. आता हा ॲनिमल आपला बेसिकली पॅरेंट क्लास आहे, ओके. आता या पॅरेंट क्लासमध्ये म्हणजे ॲनिमल या क्लासमध्ये एक मेथड डिक्लेअर करतो मी, ओके. तो मेथडचं काय नाव आहे, बेसिकली फंक्शन आणि मेथड या दोन्हीमध्ये कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाही. फंक्शन आणि मेथड एकच आहे, राईट. बस दोन नाव आहेत, दोन्ही पण एकच भाऊ आहे म्हणजे एकच आहेत, भाऊ पण नाही एकच आहेत, ओके. तर सगळ्यात पहिले मी याला नाव देतो, एक फंक्शन डिक्लेअर केलं आहे आपण येतं विच इज साऊंड नावाचं, ओके. साऊंड नावाचं बेसिकली एक फंक्शन आहे आपला, राईट. आता या फंक्शनची सगळं डेफिनेशन किंवा जे पण 12 वर्गणी असेल सगळं या पॅरेंट क्लासमध्ये ऑलरेडी लाईक डिक्लेअर आहे आता, ओके. आता हा म्हणजे हा जो पण पॅरेंट क्लास आहे, पॅरेंट क्लासमध्ये आपला जो पण साऊंड नावाचा जो पण फंक्शन आहे, आता हा मला ओव्हरराईड करायचं आहे म्हणजेच यूज करायचं आहे माझ्या चाइल्ड क्लासमध्ये.
तर मी काय करेल, सगळ्यात पहिले माझा एक चाइल्ड क्लास राहील. ओके, तर मी इथं याला नाव देतोय सगळ्यात पहिले, म्हणजे हा जो पण चाइल्ड क्लास आहे ज्याला मी नाव दिले डॉग. ओके, आता या क्लासमध्ये मला हे सेम फंक्शन यूज करायचं आहे, राईट. आता हे सेम फंक्शन यूज करायचं आहे म्हणजे जो पण साऊंड नावाचा जो पण फंक्शन आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन मला सेम या क्लासमध्ये करायचं आहे. तर त्या केसमध्ये मला काय करावं लागेल, जे पण ही साऊंड म्हणजे जो पण ही पॅरेंट क्लासची जी पण मेथड असेल ती ती मला इथं ओव्हरराईड करावं लागेल माझ्या चाइल्ड क्लासमध्ये. ओके, चाइल्ड क्लासमध्ये. तर आता आता मी काय करू शकतो, की जो पण हा ॲनिमल म्हणजे जो पण हा पॅरेंट क्लासची जी पण मेथड आहे साऊंड नावाची, ती सेम मेथड मी माझ्या चाइल्ड क्लासमध्ये यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर याचा जो पण ओके, आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे की ओव्हरराईड कीवर्ड यूज करतोय म्हणजे काय, जस्ट लाईक आता मी इथं काय करेल, ओव्हरराईड कीवर्ड यूज करेल. ओके, आता ही कोड जेव्हा आपण कन्सिडर म्हणजे जेव्हा आपण कोड घेऊ तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी लाईक प्रॉपरली क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. ओके, आता हे ओव्हरराईड कीवर्ड आपल्याला इथे यूज करावं लागेल. आता ओव्हरराईड कीवर्ड यूज करतोय म्हणजे काय करतोय, की ही जी पण मेथड आहे म्हणजे ही जी पण बेसिकली साऊंड नावाची मेथड आपण इथं ओव्हरराईड केली ती चाइल्ड क्लासमधून येते म्हणजे ॲनिमल क्लासमधून येते, राईट. आणि त्याच्यानंतरनी याचं जे पण इम्प्लिमेंट असेल जसं का आता हे साऊंड नावाच्या मेथडचं जे पण इम्प्लिमेंटेशन असेल ते मी माझ्या अकॉर्डिंग काही पण माझ्या अकॉर्डिंग इथं करू शकतो. ओके, क्लास घ्यावा लागेल सगळ्यात पहिले ॲनिमल नावाचा. ओके, आता या ॲनिमल नावाच्या क्लासच्या आतमध्ये आपण एक फंक्शन डिफाईन करू जस्ट लाईक साऊंड. ओके, आता या साऊंड आता ही जी पण साऊंड नावाचे फंक्शन आहे हे माझ्या पॅरेंट क्लास आहे. आणि पॅरेंट क्लास मी याला असं का म्हणतोय, कारण की हा पॅरेंट क्लास मी कुठेतरी इनहेरिट करेल, राईट. आता इनहेरिट करायचं असेल म्हणजे हा ओपन असणं खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. डबल एकदा रिपीट करतो. आता हे जे पण मी याला चाइल्ड पॅरेंट क्लास म्हणतो आणि पॅरेंट क्लास मी याला काय म्हणतो, कारण की हा जो पण ॲनिमल क्लास आहे हा मी कुठेतरी दुसऱ्या चाइल्ड क्लासमध्ये इनहेरिट करेल, राईट. आणि जर हा पॅरेंट क्लास दुसऱ्या चाइल्ड क्लासमध्ये इनहेरिट होत असेल तर याला ओपन कीवर्डना लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे, तरच तो इनहेरिट होऊ शकतो चाइल्ड क्लासमध्ये, राईट. तर मी इथं जस्ट लाईक याचं इम्प्लिमेंटेशन करून टाकतो, म्हणजे जे पण मला ऑपरेशन इथं करायचं असेल ते मी करून घेईल, राईट, म्हणजे या मेथडच्या आतमध्ये. तर मी इथे लिहितो जस्ट लाईक साऊंड फ्रॉम पॅरेंट क्लास. ओके, आता मी काय करतो, आणखी एक क्लास घेतो, म्हणजे आता हा जो पण कन्सिडर केला हा कोणता आपला पॅरेंट क्लास होता. ओके, आता त्याच्यानंतर आणखी एक क्लास घेऊ विच इज चाइल्ड क्लास. ओके, आता चाइल्ड क्लास घेतला मी. आता चाइल्ड क्लासला मी नाव देतो जस्ट लाईक डॉग. ओके, आता या चाइल्ड क्लासमध्ये मला नवीन एक क्लास इनहेरिट करायचं आहे विच इज ॲनिमल. ओके, तर मी इथं जो पण माझं पॅरेंट क्लास असेल विच इज ॲनिमल त्याला मी इथं ओव्हरराईड मतलब सॉरी इनहेरिट करतोय. ओके, आणि त्याच्यानंतर ही बॉडी आली माझ्या चाइल्ड क्लासची. ओके, सॉरी. ओके, तर आता ही म्हणजे चाइल्ड क्लासचं एवढं डिक्लेरेशन समजलं. सगळ्यात पहिले आपण काय केलं, सगळ्यात पहिले आता ओव्हररायडिंग कन्सेप्ट शिकतोय म्हणजे काय, की इनहेरिटन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. ही सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट. त्याच्यानंतरनी आता इनहेरिटन्समध्ये मला काय करायचं आहे, माझा एक पॅरेंट क्लास राहील आणि एक चाइल्ड क्लास राहील. आता पॅरेंट क्लास जे पण मेथड असेल माझे पॅरेंट क्लासचं जे पण मेथड्स असेल किंवा जे पण व्हेरिएबल असेल त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं म्हणजे ते सेम फंक्शनॅलिटी मी माझ्या चाइल्ड क्लासमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करू शकतो, राईट. तर या सिम्पल हेच मिनिंग होतं आपल्या ओव्हररायडिंगचं, राईट. तर बेसिकली आपला पॅरेंट क्लास मी इथं ओव्हरराईड केला आहे. ओके, आता सॉरी, आता हा पॅरेंट क्लास मी इथं ओके, तर बेसिकली हा पॅरेंट क्लास मी इथे इनहेरिट केला आहे. आता पॅरेंट क्लासची जे पण लाईक मेथड आहे विच इज साऊंड याला पण मला ओव्हरराईड करायचं आहे माझ्या चाइल्ड क्लासमध्ये. तर मी काय करतो, सिम्पली जे पण सगळ्यात पहिले जे पण साऊंड नावाचे जे पण मेथड आहे माझ्या लाईक पॅरेंट क्लासची ती इथं. आता इथं जर तुम्ही बघितलं तर मला सजेशनमध्ये सुद्धा देत नाही की जे पण आपण पॅरेंट क्लासची जी पण साऊंड नावाची मेथड असेल ती मी इथं ओव्हरराईड करू शकत नाही, राईट. का नाही करू शकत, कारण की एक लाईक कोटलिनचं एक रूल असतं, राईट, ज्यामध्ये बाय डिफॉल्ट कोटलिनची जेव्हा आपण लाईक फंक्शन डिक्लेअर करतो, राईट, जेव्हा आपण फंक्शनची बेसिकली डेफिनेशन लिहितो त्यावेळेस बाय डिफॉल्ट कोटलिनमध्ये जे पण फंक्शन्स असतात ते बाय डिफॉल्ट फायनल असतात. जे पण क्लासेस झाले जे पण फंक्शन असले ते बाय डिफॉल्ट लाईक फायनल असतात. आणि फायनल मेथडला आपण ओव्हरराईड करू शकत नाही बेस क्लासमध्ये. फायनल क्लासला आपण इनहेरिट करू शकत नाही चाइल्ड क्लासमध्ये. म्हणजेच काय आपण केलं आहे म्हणजे या क्लासला मी इनहेरिट करू शकतो माझ्या चाइल्ड क्लासमध्ये. आणि सिमिलरली आता ही माझी पॅरेंट क्लासची मेथड आहे विच इज साऊंड.
आणि या साऊंड मेथडला मला जर ओव्हरराईड करायचं असेल मला चाइल्ड क्लासमध्ये, तर मला काय करावं लागेल, ही जे पण म्हणजे पॅरेंट क्लासची जी पण मेथड आहे याला मी ओपन करेल. आता ओपन कीवर्डमुळं ही जी पण साऊंड नावाची मेथड आहे हिला मी माझ्या चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईड करू शकतो. ओव्हरराईड करू शकतो म्हणजे काय, डबल एकदा सांगतो की ओव्हरराईडचं मिनिंग असं असतं की ही जी पण पॅरेंट क्लासची जी पण तुझी मेथड आहे ही सेम मेथड तू तुझ्या चाइल्ड क्लासमध्ये यूज करणार, आणि जर तुला रिक्वायर्ड असेल तर आपण आपल्या अकॉर्डिंग चेंजेस या मेथडमध्ये करू शकतो. म्हणजे जे पण ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेशन असेल, इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, यूज केस की काय एक्झॅक्ट करायचं आहे त्यामध्ये, म्हणजे जस्ट लाईक त्या मेथडमध्ये ते आपण आपल्या अकॉर्डिंग करू शकतो. तर आता जर आपण बघितलं तर साऊंड नावाची जी पण मेथड आहे ते मी इथं ओव्हरराईड करू शकतो. तर मी सिम्पली इंटरव्यू जर प्रेस केलं तर इथं काय होतं, सुपर. आता या मिनिंगचं लाईन काय आहे म्हणजे काय की हे सुपर डॉट साऊंड हे काय आलेलं आहे याला आपण सध्या स्किप करू, राईट. आणि एकदम बेसिकपासून जाते, कोणतंही कॉम्प्लेक्स नाही आतापर्यंत, काही पण डाऊट कोणाला पण आला नसेल, राईट. आणि जर आला असेल तर लाईक तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पण ड्रॉप करू शकता. ओके, तर डबल एकदा आता ही जी पण पॅरेंट क्लासची जी पण मेथड आहे साऊंड तिला मी ओव्हरराईड केलं आहे माझ्या चाइल्ड क्लासमध्ये. जसं लाईक मी इथं ओपन जर इथून रिमूव्ह केलं तर इथं काय आलं बघा, साऊंड इन ॲनिमल इज अ फायनल अँड कॅन नॉट बी ओव्हरराइडन. म्हणजेच काय, बाय डिफॉल्ट जेव्हा पण आपण कोणत्याही क्लासमध्ये मेथड डिक्लेअर करतो तेव्हा, म्हणजे क्लासमध्येच नाही किंवा समजा जेव्हा आपण बाय डिफॉल्ट कोटलीनमध्ये असं म्हणू शकता, कोटलीनमध्ये जेव्हा पण आपण बाय डिफॉल्ट फंक्शन डिफाईन करतो ते बाय डिफॉल्ट फायनल असतात, आणि फायनल मेथडला किंवा फायनल फंक्शनला बेसिकली आपण ओव्हरराईड करू शकत नाही. जर करायचंच असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ओपन कीवर्डचा यूज करावा लागेल. ओके, तर आता याचं इथं मी माझ्या अकॉर्डिंग इम्प्लिमेंटेशन करतो आहे. ओके, या मेथडचं आता जस्ट लाईक पॅरेंट क्लासमध्ये हिचं काहीतरी समथिंग नाव होतं, म्हणजे पॅरेंट क्लासमध्ये मी काय प्रिंट करत होतो, साऊंड फ्रॉम पॅरेंट क्लास, आणि इथं मी लाईक प्रिंट करू शकतो जस्ट लाईक साऊंड फ्रॉम चाइल्ड क्लास. ओके, सॉरी, साऊंड फ्रॉम चाइल्ड क्लास. ओके, आणि चाइल्ड क्लासचं नाव काय माझ्या, इथे चाइल्ड क्लासचं नाव देऊन टाकतो समथिंग जस्ट लाईक डॉग. ओके, आणि आता मी काय करतो, चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. तर चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचं असेल तर सगळ्यात पहिले मी काय करतो, इथं डॉग लिहितो आणि जो पण चाइल्ड क्लासचं नाव असेल विच इज डॉग. ओके, आता इथं काय केलं आपण, बेसिकली ऑब्जेक्ट क्रिएट केला आपल्या चाइल्ड क्लासचं. ओके, आता चाइल्ड क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं म्हणजे काय की चाइल्ड क्लास थ्रू जे पण साऊंड मेथड आहे ती बेसिकली ॲक्सेस करण्याचं इथं म्हणजे इथं कॉल केली, राईट. तर आता इथं काय होईल, सगळ्यात पहिले चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट झाल्याच्या नंतरनी जे पण साऊंड नावाचं फंक्शन आहे ते कॉल केलं आहे आपण. मग आता तो सगळ्यात पहिले इथे जाईल आणि साऊंड फ्रॉम द चाइल्ड क्लास. ओके, आणि जे पण चाइल्ड क्लासचं नाव असेल ते प्रिंट होईल. तर एक्सपेक्टेड हे एकदा आपण लाईक प्रोग्राम रन करू सो क्लिअर होऊन जाईल तुम्हाला पण. ओके, तर बेसिकली आपण इथे केलं काय की जे पण सेम मेथड होती आपल्या पॅरेंट क्लासची ती आपण ओव्हरराईड केली आपल्या चाइल्ड क्लासमध्ये. ओके, आणि मेन हेच मिनिंग असतं आपल्या ओव्हरराईडचं. ओके ओके, तर इथं जर तुम्ही बघितलं तर साऊंड फ्रॉम चाइल्ड क्लास आणि जे पण चाइल्ड क्लासचं नाव असेल ते इथं प्रिंट झालं आहे. इट मीन्स की आता चाइल्ड क्लासचं जे पण चाइल्ड क्लास, ओके, इट मीन्स की जे पण चाइल्ड क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू जे पण आपण मेथड कॉल केली विच इज साऊंड, आणि मेथड आपण ओव्हरराईड केली ते आपल्या पॅरेंट क्लासमधून. ओके, तर लाईक जस्ट लाईक असा काही सिनियर असेल जिथं मी या चाइल्ड क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू जे पण चाइल्ड क्लासमध्ये मी मेथड ओव्हरराईड केली ती तर मला कॉल करायची आणि ती मी लाईक इथून करतोय पण, राईट. पण जस्ट लाईक जेव्हा पण ही मेथड कॉल होईल, राईट, म्हणजे जे पण आपल्या चाइल्ड क्लासची जे पण मेथड कॉल होईल तेव्हा मला काय करायचं आहे, जे पण आपलं पॅरेंट क्लास असेल, आता सुपरला सिम्पल मराठीतून असं समजायचं की जे पण आपलं पॅरेंट क्लास असेल, सुपर कीवर्ड कशासाठी यूज करतो आपण, सुपर कीवर्ड बेसिकली रेफर करतो आपल्या पॅरेंट क्लासला. मग म्हणजे आता पॅरेंट क्लास कोणी येतं, ॲनिमल. तर म्हणजेच असं कन्सिडर करा की ॲनिमल क्लासची जी पण मेथड असेल विच इज साऊंड ती मी इथं कॉल करतोय. म्हणजे सुपर नावाच्या कीवर्डचं मिनिंग सिम्पली हेच होतं की याच्या थ्रू, म्हणजे सुपर नावाचं कीवर्ड सिम्पली असं समजा की सुपर कीवर्ड बेसिकली कोणाला रेफर करतं, जो पण आपला पॅरेंट क्लास असेल त्या पॅरेंट क्लासला. मग पॅरेंट क्लासची जी पण मेथड असेल साऊंड, म्हणजे तुमच्या केसमध्ये दुसरी पण काहीतरी असू शकते. ओके, तर ती मेथड मी इथं सिम्पली कॉल केली. तर आता जर मी प्रोग्राम रन केला तर सगळ्यात पहिले मी चाइल्ड क्लासचाच ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. इथं नीट आणखी बघून घ्या, चाइल्ड क्लासचाच ऑब्जेक्ट क्रिएट करतोय आणि चाइल्ड क्लास थ्रू ती मेथड, चाइल्ड क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू ती मेथड कॉल करते विच इज साऊंड, राईट. आता ही मेथड कुठे डिक्लेअर आहे माझ्या, म्हणजे ओव्हरराईड कुठे केली मी माझ्या चाइल्ड क्लासमध्ये. पण पहिली स्टेटमेंट काय की सुपर डॉट साऊंड म्हणजे काय,
या स्टेटमेंटचं मिनिंग हे झालं की मी माझ्या जो पण पॅरेंट क्लास असेल त्या पॅरेंट क्लासची मेथड कॉल करेल. तर सगळ्यात पहिले तो इथे येईल आणि ही मेथड कॉल करेल. ओके. आणि ओके, आणि इथे याचं जे पण इम्प्लिमेंटेशन असेल ते एक्झिक्यूट होऊन जाईल. ओके. आणि हे म्हणजे साऊंड फ्रॉम पॅरेंट क्लास हे प्रिंट झाल्याच्या नंतरनी तो काय करेल, आणखी रिटर्न येईल आणि त्याच्यानंतर जे पण या चाइल्ड क्लासमध्ये डिक्लेअर ओव्हरराईड झालेलं फंक्शनचं जे पण इम्प्लिमेंटेशन असेल विच इज साऊंड फ्रॉम चाइल्ड क्लास आणि चाइल्ड क्लासचं नाव हे प्रिंट होईल. ओके. तर एक्सपेक्टेड असं आहे की जे पण सगळ्यात पहिले हे मेसेज प्रिंट झालं पाहिजे, त्याच्यानंतर हे मेसेज प्रिंट होईल. तर डबल एकदा प्रोग्राम रन करूया. बघितलं तर सगळ्यात पहिले मेसेज आला आहे साऊंड फ्रॉम पॅरेंट क्लास. म्हणजे काय की पॅरेंट क्लासची मेथड कॉल झाली विच इज दिस. ओके. आणि त्याच्यानंतर साऊंड फ्रॉम चाइल्ड क्लास. ओके. आणि चाइल्ड क्लासचं जे पण नाव असेल ते. ओके. त्याच्यानंतर ही मेथड कॉल झाली. ओके. त्याच्यानंतर सिम्पली असं कन्सिडर करा की इथं दुसरा कोणता तरी एक क्लास असेल आणि त्या क्लासमध्येही मला साऊंड नावाची जी पण मेथड असेल ती ओव्हरराईड करायची. तर मी ती कसं करेल, म्हणजे सिम्पली एक एक्झाम्पल थ्रू समजू. जसं लाईक आता नवीन एक क्लास जन्माला आला. ओके. आणि त्या क्लासचं नाव आहे समथिंग लाईक कॅट. ओके. क्लासचं नाव काय, क्लासचं नाव काय कॅट. ओके. आणि त्याच्यानंतर त्या क्लास तो पण एक जो पण क्लास राहील तो पण चाइल्ड क्लासच राहील. आता इथं आपल्या केसमध्ये पॅरेंट क्लास फक्त एकच आहे विच इज ॲनिमल. ओके. आणि त्याचे दोन जस्ट लाईक हे आहेत, जस्ट लाईक पॅरेंट क्लासेस आहेत, सॉरी चाइल्ड क्लासेस आहेत. आता या एका पॅरेंट क्लासला मी दोन चाइल्ड क्लासमध्ये इनहेरिट करत आहे. सगळ्यात पहिले म्हणजे माझ्या जो पण डॉग नावाचा जो पण क्लास आहे ते, आणि त्याच्यानंतर जो पण कॅट नावाचा क्लास आहे त्याच्यामध्ये पण मी इनहेरिट करतोय माझ्या पॅरेंट क्लासला. राईट. तर असं सिनेरिओ कन्सिडर करा की हे जे पण ही जी पण मेथड आहे माझी साऊंड नावाची ती सेम मला या चाइल्ड क्लासमध्ये पण जरा यूज करायचं असेल, या चाइल्ड क्लासमध्ये बी जरा यूज करायचं असेल तर मी ते कसं करू शकतो. ओके. तर सिम्पली मी माझं सगळ्यात पहिले तर ओव्हरराईड नावाच्या कीवर्डचा यूज करेल. ओव्हरराईड नावाच्या कीवर्डचा यूज काय असतं की ही जी पण मेथड आहे विच इज दिस, ही मेथडचं म्हणजे ही मेथड मला पॅरेंट क्लासमधून मी घेतोय आणि तिचं जे पण इम्प्लिमेंटेशन असेल ते मी माझ्या चाइल्ड क्लासमध्ये माझ्या अकॉर्डिंग करतोय. राईट. तर मी काय करतो सगळ्यात पहिले, म्हणजे असं काहीतरी सिनेरिओ जनरेट होतं इथं, समजून घ्या डबल एकदा. पॅरेंट क्लास आहे आपला. राईट. आता या पॅरेंट क्लासमध्ये साऊंड नावाची मेथड आहे. आता ही साऊंड मेथड आपली दोन ठिकाणी ओव्हरराईड होती, दोन डिफरंट चाइल्ड क्लासेसमध्ये ओव्हरराईड करायची मला, या डॉग नावाच्या क्लासमध्ये पण आणि कॅट नावाच्या क्लासेसमध्ये पण. राईट. तर इथे एक जस्ट लाईक प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये येऊन जाऊ. आता इथं मी काय करतो, एक नवीन क्लास घेतोय. ओके. समथिंग कॉल्ड कॅट. ओके. आता याला मी इनहेरिट करेल माझ्या ॲनिमल क्लासमधून. ओके. आणि त्याच्यानंतर ही आली बॉडी माझी या चाइल्ड क्लासची. आता याला पण जर तुम्ही बघितलं तर यांना आपण नाव देऊ शकतो विच इज चाइल्ड क्लास. ओके. आता या चाइल्ड क्लासमध्ये मला काय करायचं आहे, जे पण साऊंड नावाची जे पण लाईक मेथड असेल ते मी ओव्हरराईड करतोय. राईट. आणि त्याच्यानंतर आता या मेथडचं जे पण लाईक ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन असेल, जे पण बॉडी असेल ती माझ्या अकॉर्डिंग मी काही पण जे पण मला ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल ते मी इथं करू शकतो. ओके. तर मी इथं साऊंड फ्रॉम चाइल्ड क्लास आणि चाइल्ड क्लासचं नाव काय, जस्ट लाईक कॅट. ओके. त्याच्यानंतर आता सिम्पली मी काय करतो की जस्ट लाईक इथं कॅट म्हणजे जो पण दुसरा आपला नवीन जो पण चाइल्ड क्लास आहे विच इज कॅट त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. ओके. आणि इथं मी लिहितो कॅट डॉट साऊंड. ओके. आता मी सिम्पली एकदा प्रोग्राम जर रन केला तर जे पण आपलं नवीन क्लासची जे पण मेथड आहे ती सुद्धा कॉल झाली पाहिजे. ओके. ओके. सगळ्यात पहिले काय आलं आहे, साऊंड फ्रॉम पॅरेंट क्लास. ओके. त्याच्यानंतर साऊंड फ्रॉम चाइल्ड क्लास. ओके. म्हणजेच डॉग. आणि त्याच्यानंतर डबल काय आलं आहे, साऊंड फ्रॉम पॅरेंट क्लास. म्हणजे काय, हे डबल मेथड ही कॉल झाली आहे. आणि का, रिझन बिहाइंड द सेन्स इज की इथं आपण काय लिहिलं आहे, सुपर डॉट साऊंड, आणि इथं पण आपण काय लिहिलं, सुपर डॉट साऊंड. म्हणजे काय की सगळ्यात पहिले जेव्हा आपण या डॉगचं लाईक ऑब्जेक्ट क्रिएट करू आणि त्याच्या थ्रू ही मेथड कॉल करू. राईट. तेव्हा आपली एकदा सुपर डॉट साऊंड म्हणजे एकदा पॅरेंट क्लासची मेथड कॉल झाली. त्याच्यानंतरनी या चाइल्ड क्लास ओके, त्याच्यानंतर याची पण चाइल्ड क्लास आहे याची पण मेथड कॉल झाली. राईट. आणि त्याच्यानंतरनी ज्यावेळेस आपण कॅट नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, चाइल्ड क्लासचा जे पण ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याच्यानंतर आपली जी पण ही साऊंड नावाची फंक्शन आहे याला कॉल तर झालं, पण यामध्ये आपण डबल एकदा काय लिहिलं, सुपर डॉट साऊंड. म्हणजे काय,
सुपर डॉट साऊंड म्हणजे काय, पॅरेंट क्लासची जी पण मेथड असेल ती ऑलरेडी एकदा कॉल झाली, आता परत एकदा मी इथून कॉल करतोय, राईट. तर त्यामुळं इथं आउटपुटमध्ये जर तुम्ही बघितलं तर साऊंड फ्रॉम पॅरेंट क्लास हे दोनदा आले आउटपुटला. जस्ट लाईक मी इथं याला जर कमेंट केलं आणि परत एकदा जर प्रोग्राम रन केला, जे पण पॅरेंट क्लास, ओके, तर आता जर तुम्ही बघितलं तर जे पण लाईक पॅरेंट क्लासची जी पण मेथड असेल ती एकदाच कॉल झाली आहे, राईट. आणि त्याच्यानंतरनी जे पण चाइल्ड क्लास असेल, लाईक पहिला चाइल्ड क्लास आपला विच इज डॉग, त्याची मेथड कॉल झाली. आणि जे पण आत्ता आपण चाइल्ड क्लास क्रिएट केला आहे विच इज कॅट, त्याची मेथड इथे कॉल झाली, राईट. तर जे पण सुपरचं जे पण मिनिंग आहे ते लाईक सिमिलरच आहे, राईट. आणि त्याच्यानंतर आता इथं आपण काय केलं आहे की पॅरेंट क्लासचे म्हणजे जे पण मेथड असेल ती ओव्हरराईड केली, राईट. पण जर समजा अशी काही रिक्वायरमेंट असेल जिथं मला पॅरेंट क्लासचं एखादं व्हॅरिएबल असेल विच इज जस्ट लाईक ॲनिमल नेम, ओके. आता हे व्हॅरिएबल जर मला ओव्हरराईड करायचं असेल माझ्या चाइल्ड क्लासमध्ये तर मी ते कसं करेल, ओके. याला मी जस्ट लाईक टाईप देऊन टाकतो विच इज स्ट्रिंग, ओके. आणि स्ट्रिंग टाईपचं व्हेरिएबल मी डिफाईन केलं आहे विच इज ॲनिमल, ओके. त्याच्यानंतरनी आता हा व्हेरिएबल मला माझ्या चाइल्ड क्लासेसमध्ये ओव्हरराईड करायचं आहे, ओके. तर मी सिम्पली इथे लिहितो आहे ॲनिमल नेम. तुम्ही सजेशनमध्ये पण काही येत नाही, राईट. आणि का, आता हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं की मला इथं सजेशनमध्ये लाईक काय येत नाही, राईट. तर मी सगळ्यात पहिले इथं ओपन लिहितो आहे आणि याचं बिहाइंड द सीन्स मिनिंग काय, एक्झॅक्टली असं का झालं, कारण की ते तुम्हाला लाईक कमेंट सेक्शनमध्ये टाईप करायचं, राईट. आता हे ऑलरेडी खूप साऱ्या जणांना माहिती पण झालं असेल. आता मी इथं सिम्पली लिहितो आहे ॲनिमल नेम, ओके. आता हे जे पण गेटर सेटर ते सध्या इथं स्किप करा, याचं सध्या मिनिंग नाही आहे. एक डिफॉल्ट व्हॅल्यू मी देऊन टाकतो इथं समथिंग लाईक दिस ABC, ओके. ओके. त्याच्यानंतरनी आता जी पण डिफॉल्ट व्हॅल्यू असेल माझ्या ॲनिमल नेमची इथं ती मी समथिंग XYZ पण देऊ शकतो, ओके. त्याच्यानंतर आता जे पण हे लाईक बेस क्लास म्हणजे जे पण माझ्या पॅरेंट क्लासचं, ओके. तर सगळ्यात पहिले पॅरेंट क्लासमध्ये माझा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे मी ॲनिमल, त्याला डिफॉल्ट व्हॅल्यू पण दिली XYZ. आता हे व्हेरिएबल मला यूज करायचं आहे म्हणजे ओव्हरराईड करायचं आहे बेसिकली माझ्या चाइल्ड क्लासमध्ये. तर मी काय केलं, याला ओपन केलं सगळ्यात पहिले. ओपन झाल्याच्या नंतर ओव्हरराईड कीवर्ड थ्रू मी त्याला काय केलं, ओव्हरराईड माझा जो पण पॅरेंट क्लासचं व्हेरिएबल असेल त्याला मी इथं ओव्हरराईड केलं आहे, ओके. या इथेच काय करू, अँड ॲनिमल नेम इज, जे पण आपलं ॲनिमलचं नाव असेल ते, ओके. तर मी परत एकदा प्रोग्राम रन करतो आहे, राईट. म्हणजेच इथं बेसिकली केलं काय आपण की ॲक्च्युअल व्हेरिएबल कशी आपण ओव्हरराईड करू शकतो पॅरेंट क्लासचे ते बघितलं आहे, राईट. तर इथं जर तुम्ही बघितलं ॲनिमलचं नेम समथिंग ABC, राईट. म्हणजे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथं जे पण तुम्हाला व्हॅल्यू द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता, ओके. तर त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर लाईक डॉक्युमेंटेशनमध्ये आता हे इंटायर नोट्स, यामध्ये तुम्हाला प्रोग्राम आउटपुट जे पण आपण क्लासमध्ये कव्हर करतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळेल, राईट. डॉक्युमेंटेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देईल, राईट. आता सेकंड थिंग इज की ओपन कीवर्डचा मिनिंग काय, ओव्हरराईड कीवर्डचा मिनिंग काय, फायनलचं काय मिनिंग आहे. आता हे सगळे कीवर्ड्स ऑलमोस्ट आपण कव्हर केलेत. फक्त ॲबस्ट्रॅक्ट कीवर्डचं मिनिंग काय हे आपण लाईक इन अपकमिंग लेक्चरमध्ये बघणारच होतो, ओके. तर हाच बेसिकली आपला अजेंडा होता आजचा, राईट. यामध्ये आपण बस ओव्हररायडिंग काय होतं किंवा ओव्हररायडिंगचं काय मिनिंग आहे सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या होत्या, ओके. तर जस्ट लाईक आतापर्यंत, ओके. तर आय एम रिपीटिंग अगेन, मराठीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये कव्हर करून यूट्यूबवरती कोणीही देणार नाही तुम्हाला फ्रीमध्ये. पण कोड जर्नी विकास यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एकदम फ्रीमध्ये भेटणार आहे. फक्त माझी एकच रिक्वेस्ट आहे की जस्ट लाईक हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे ज्यांना अँड्रॉइड शिकायचं आहे, अँड्रॉइडमध्ये इंटर्नशिप करायची आहे किंवा अँड्रॉइडमध्ये जॉब करायचं आहे, अँड्रॉइडमध्ये इंटरेस्ट आहे, रिअल टाईम प्रोजेक्ट बिल्ड करायचा असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण या चॅनलवरती एकदम फ्रीमध्ये सिम्पल मराठी लँग्वेजमध्ये कव्हर करणार आहोत, ओके. सो या, थँक्यू सो मच, हॅव अ गुड डे, बाय बाय.